क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह. पुणे अहिल्यानगर महामार्गावर घडलेल्या एका भीषण अपघाताने स्थानिक नागरिकांना हादरवून सोडले. शिरूर तालुक्यातील बोराडेमळा भागात पुणे अहिल्यानगर महामार्गावर घडलेल्या एका भीषण अपघाताने स्थानिक नागरिकांना हादरवून सोडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या ताफ्यातील मर्सिडीज कारने एका 4 वर्षीय मुलीला जोरदार धडक दिल्याचा आरोप समोर आला आहे. या अपघातात शुभ्रा पंढरीनाथ बोराडे वय 4 गंभीर जखमी झाली आहे. शुभ्रा रस्ता ओलांडत असताना वाघोलीवरून शिरूरकडे प्रचारासाठी येणारी काळ्या रंगाची मर्सिडीज MH121391 वेगाने पुढे आली आणि मुलीला जबर धडक बसल्याचे फुटेजमध्ये दिसते. धडक इतकी तीव्र होती की मुलगी हवेत उडून काही अंतर दूर जाऊन रस्त्यावर आपटली. या अपघातात तिचे दात तुटणे, जबड्याला गंभीर इजा आणि चेहऱ्यावर खोल जखमा झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेनंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तत्परतेने मुलीला उचलून शिरूरमधील वात्सल्य हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी परिस्थिती गंभीर असल्याने तिला तातडीने पुण्यातील KEM हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. अपघाताची चर्चा शिरूरमध्ये वेगाने पसरल्यानंतरही पोलिसांनी सुरुवातीला कोणतीही अधिकृत नोंद नसल्याचे सांगितले. तसेच रुग्णालयाकडून माहिती मिळालेली नाही, आतापर्यंत कोणतीही तक्रार आलेली नाही अशा प्रतिक्रिया देत पोलिसांनी मौन बाळगल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली असून घटना दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे का, आमदारांच्या दबावाखाली माहिती लपवली जाते आहे का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात चर्चा सुरू असून नागरिकांकडून पारदर्शक चौकशीची मागणी होत आहे. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.